तर मित्रांनो, आपल्या भारतात जगभरात सर्पदंश ही एक मोठी आणीबाणी आणि इमर्जन्सी परिस्थिती मानली जाते। अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे घाबरून किंवा चुकीच्या उपचारामुळे लोकांचा जीव धोक्यात येतो। पण तुम्हाला माहिती आहे का, साप चावल्यानंतर लगेच वेळेवर आणि योग्य उपचार केले तर माणसाचा जीव सहज वाचू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साप चावल्यानंतर नक्की काय करावे आणि काय अजिबात करू नये। म्हणून हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती एखाद्याचा जीव वाचू शकते। सर्वात आधी पाहूया साप चावल्यानंतर काय करावे। शांत राहा आणि रुग्णाला धीर द्या। साप चावल्याचे समजतात, घाबरू नका। घाबरल्यावर हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीरात विष वेगाने पसरते। त्यामुळे रुग्णाला शांत ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे। दुसरा म्हणजे बाधित भागाची हालचाल थांबवा। जिथे साप चावलेले आहेत ना, ज्या हाताला किंवा पायाला साप चावला आहे त्याची हालचाल पूर्णपणे थांबवा। जसे आपण हात मोडल्यावर किंवा पाय मोडल्यावर पाय स्थिर ठेवतो, तसेच कापड किंवा पट्टी बांधून तो भाग स्थिर ठेवा। तिसरी गोष्ट म्हणजे दागिने किंवा घट्ट कपडे काढून टाका। साप चावलेल्या जागी सूज येऊ शकते, म्हणून त्यामुळे पायातील किंवा हातातील अंगठी, घड्याळ, कपडे, घट्ट कपडे आणि धागे लगेच काढून टाका। रुग्णाला सुरक्षित ठिकाणी आणि शांत झोपवा। तर काय करावे मित्रांनो, रुग्णाला पाठीवर सरळ झोपवा आणि सर्पदंश झालेला भाग हृदयाच्या पाठीपेक्षा खाली ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सरकारी दवाखान्यात लवकर न्या। म्हणजे काही वेळ न घालवता रुग्णाला जवळच्या सरकारी किंवा मोठ्या रुग्णालयात ना, जिथे अँटीवेनम म्हणजे जे इंजेक्शन असते ना, परफेक्ट इंजेक्शन जे सर्पदंशासाठी आवश्यक असते, अँटीवेनम ते जिथे उपलब्ध असते त्या ठिकाणी लवकर न्या। आता पाहूया मित्रांनो, कोणत्या चुका अजिबात करू नये आणि ती करता कामा नये। जखमेवर कट किंवा कप मारू नका। काही लोक काय करतात ना मित्रांनो, विष बाहेर काढण्यासाठी ब्लेड किंवा सरीच्या काप मारतात। त्यामुळे रक्तस्राव वाढू शकतो आणि इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे तोंडाने विष चुसण्याचा प्रयत्न करू नका। चित्रपटामध्ये दाखवतात तसे तोंडाने विष चुसतो आणि अत्यंत धोकादायक आहे हा। मदत करणाऱ्या व्यक्तींच्या पोटात किंवा तोंडात विष जाऊ शकतो, तर अजिबात असं करू नये मित्रांनो। जखमेवर घट्टीने बांधू नका। घट्ट बांधल्यामुळे त्या भागातील रक्तप्रवाह अजिबात पूर्णपणे बंद होतो आणि तो भाग कायमचा गॅंग्रीन म्हणजे एकदम गंभीर होऊ शकतो। बर्फ किंवा गरम पाणी लावू नका। जखमेवर बर्फ किंवा गरम पाणी किंवा कोणतेही केमिकल लावू नका, असं सुद्धा करू नका। आणि मांत्रिक, झाडफूक किंवा जडीबुटीच्या मागे वेळ घालू नका। भारतात आढळणाऱ्या सर्व सापांपैकी बहुतांश साप बिनविषारी असतात, पण जर विषारी साप चावला असेल केवळ अँटीवेनम इंजेक्शनच त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो। त्यामुळे मांत्रिकाकडे जाऊन अमूल्य वेळ घालू नका आणि सरकारी दवाखान्यातच न्या आणि तिथे अँटीवेनम इंजेक्शन द्या। आता एक महत्त्वाची गोष्ट, साप मारण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका। शक्य असेल तर दुरूनच सापाचा रंग किंवा रूप लांबूनच लक्षात ठेवा। मोबाईलमध्ये फोटो काढा, जेणेकरून डॉक्टरांना उपचार करताना मदत होईल। पण फोटो काढण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नका आणि वेळ सुद्धा घालू नका। मित्रांनो, योग्य वेळेत योग्य उपचार मिळाल्यास सर्पदंशाच्या रुग्णाचा जीव वाचू शकतो। घाबरू नका, योग्य प्रथमोपचार करा आणि त्वरित रुग्णालयात पोहोचा, कारण हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहेत। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत आणि शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा। अशाच आरोग्याशी संबंधित आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब